देवा माझे मन. आता नामदेव महाराजांचा अभंग आपण घेतलेला आहे आणि त्याचा अर्थसुद्धा पाहणार आहे. देवा माझे मन आणि तुझे चरण एकत्र करुनी दिदली गाठ. अरे स्वतः नामदेव महाराज पांडुरंगाला सांगतात की हे देवा, तुझे चरण आणि माझे मन एकत्र करून गाठ बांधलेली आहे. होणार ते होणार सुखे पांडुरंगा, होणार ते होणार सुखे पांडुरंगा, कासयासी न वारंवार. अरे होणार ते होणार आहे, मग उगीच सीन करायचा काय अर्थ आहे? उगीच दुःख काय कारण आहे करायची? म्हणून उगीच चिंता काय कारण आहे करायची? दुःख, चिंता, शोक काही करायचं कारण नाही. म्हणूनच नामदेव महाराजांनी ते सांगितलेलं आहे, माझे हे अदृष्टी ऐशेची पहिली हले, सेवावे तुझे पाय जन्मोजन्मी. अरे पांडुरंगा, माझ्या नशिबातच लिहिलेलं आहे की जन्मोजन्मी तुझी सेवा, तुझ्या चरणाची सेवा घडावी आणि घडत आहे. हे माझ्या अदृष्टीच लिहून ठेवलेलं आहे. आणि मग आणि चतुर्विध मुक्ती अथवा धन संपत्ती, न लगे तुझ्या चित्ते काय करू. स्वतः पांडुरंगाने सांगितले की हे नामया, चतुर्विध मुक्ती, धनसंपत्ती हे तुला काही तुझ्या चित्तात बसत नाही बघ. आणि किती भक्ती करून माझ्या शिरावर किती ऋण करून ठेवशील, असं स्वतः पांडुरंग नामदेवाला सांगत आहेत. किती ऋण करशील माझे शिरे, न घेसी तो काही न मागसी. किती ऋण करशील माझे शिरे, रिद्धी सिद्धीने घे कामनान लगती. रिद्धी सिद्धीने घे कामनान लगती, तुझविन श्रीपती अवघे व्यर्थ. स्वतः नामदेव महाराज पांडुरंगाला सांगतात, काय रिद्धी सिद्धी घेऊन तर उपयोग आहे? कामना करून तर का उपयोग आहे? इच्छा, कारण रिद्धी सिद्धी इच्छा हे सगळं नाशिवंत आहे. सर्व ब्रह्मांड भरून तो राहिलेला आहे. रिद्धी सिद्धी चतुर्विध मुक्ती काय नको. तुझ्या चरणाच्या सेवेशिवाय मला काही नको. नेगे भूमंडळ न घाली कोड तुझ, तुझ होऊन केवडी जोड यांची. अरे संपूर्ण भूमंडळ घेतलं आणि किती जरी मोठी कामना केल्या तर ह्यांची बरोबरी तुझी काय होणार आहे का देवा? हे किती जर केले तर हे परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, नाशिवंत आहे. तू शाश्वत आहेस. म्हणूनच चरण तुझे सेवीन गायन तुझे नाम, चरण तुझे सेवीन गायन तुझे नाम. हृदय धरुनी प्रेम नाचेन सदा. अरे हृदय धरून प्रेम नाचेन सदा, तुझ्या चरणाची सेवा करीन. पांडुरंगा, तुझे नाम गोडीने घेईन आणि तुझ्या प्रेमाने मी नाचेन सदा, नाचत जाईन. पांडुरंगा, यातच मला खरा आनंद आहे. मग रिद्धी सिद्धीने घे कामना न लगती, तुझं विन श्रीपती अवघे व्यर्थ. रसातल भूतल वैकुंठासी नये, तुझं विन न फाये ठाव कोठे. अरे तू अनुरेणूत भरून उरलेला आहे, सर्व आकाश मंडळात भरून उरलेला आहे, तुझ्या विना जागाच नाही. मग आम्ही विष्णुदास भक्तिविन निघो, दारीच ओळगो तुझ्या देवा. आम्ही विष्णुदास तर भक्तीशिवाय राहू शकत नाही बघ. कारण आमच्या दृष्ट्या आमच्या नशिबातच तुझ्या चरणाची सेवा, तुझ्या चरणाची भक्तीच आम्हाला आमच्या अदृष्टी लिहिलेलं आहे. पांडुरंगा, माझे अदृष्टी लिहिलेले आहे त्याप्रमाणे आमच्याकडून कर्म होते, भक्तिरूपी कर्म होते, त्याच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. दारीचं ओळगो तुझ्या देवा, तुझ्या महाद्वारातच आम्ही लोळणार आहे.
भक्तीनं तुझं गुणगान करणार आहे. मग आम्ही विष्णुदास भक्तिवीन निघो, दारीच ओळखो तुझ्या देवा. नामा म्हणे देवा हेची चाडगा विठ्ठला, पुंडलिके सांगितला निज ठेवा. नामदेव महाराज सांगतात की पुंडलिकाने आम्हाला हा निज ठेवा सांगितलेला आहे, आणि जो करेल वैकुंठाची इच्छा तो भाग्यहीन आहे, तो भाग्यहीन आहे. आम्हाला तुझं वैकुंठसुद्धा नको. मग निज ठेवा काय सार सांगितलेलं आहे पुंडलिकानं? तुझ्या चरणाची सेवा, तुझे नाम आणि तुझं गुणगान करून प्रेमानं नाचणं, ह्या 3 गोष्टीतच ह्या सर्व जगताचं सार, भक्तीचं सार ह्यात पूर्ण उरलेलं आहे. अशा पद्धतीनं ह्या पुंडलिकानं ठेवा मला सांगितलेला आहे. आणि रसातल भूतल आणि वैकुंठ आणि भूमंडळ दुर्लभ काही, सप्तलोक सप्तपाताळ ब्रह्मांड वैकुंठ हे सर्व काही नको आहे देवा मला. मग काय हवं आहे? काय हवं तरी काय? वैकुंठ भेटी लागी आर्त करी रे, वैकुंठ भेटी लागी आर्त करी रे, वैकुंठ पाहे तुझी वाट रात्रंदिवस. पांडुरंग स्वतः सांगते नामदेवरायाला, अरे तुझं वैकुंठसुद्धा वाट बघते आतुरतेनं, रात्रंदिवस तुझी वाट पाहते, तर नामया तू चल वैकुंठाला. तर नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे सर्व ओसंडले चित्ती, न लगे चरणा परते न लगे काही. अरे सर्व नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा हे सर्व माझ्या चित्ताने केव्हाच ओसंडून टाकलेलं आहे. धरणी भूमंडळ सप्तपाताळ सोक्त स्वर्ग रिद्धी सिद्धी चारी मुक्ती सर्व त्याग केलेला आहे बघ. आणि तुझ्या चरणाच्या सेवेव्यतिरिक्त मला काही नको. हे भक्तीचं सार नामदेवाने जगाला समजून सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, भाईनाथ महाराज की जय.